माझं नाव रितिका आहे. आज कित्येक वर्षानंतर मी माझ्या घरी जाणार होते. कायमस्वरूपी मला माझ्या वहिनीसोबत आणि माझ्या आईवडिलांसोबत राहायचं होतं. मला माझ्या भावांसोबतही वेळ घालवायचा होता. पण प्रत्येक वेळी काही ना काही अडचण येत होती आणि माझे घरी जाणे रद्द होत होते. पण यावेळी मी निश्चय केला होता, मी माझ्या घरी जाणारच. शेवटी आता माझे शिक्षण पूर्ण झाले होते. आता माझं इथं थांबणं काही फायद्याचं नव्हतं. माझं वय 22 वर्ष आहे. मी उत्तर प्रदेशमधील छोट्याशा गावातून आहे. मी गावात राहून एंटरपर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर गावातून मी शिक्षणासाठी शहरात आले होते, जेणेकरून माझं शिक्षण मी पूर्ण करू शकेल. मला पुढे शिक्षण शिकायचं होतं, पण मला माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी माझ्या कुटुंबापासून दूर राहावे लागले होते. ते मला नको होतं. मला वाटत होतं मी नेहमी माझ्या कुटुंबासोबत राहावं, माझ्या आईवडिलांजवळ मी राहावं. माझं लहानपण ज्या आईवडिलांसोबत गेलं त्यांच्यापासून मी माझ्या शिक्षणामुळे दूर झाले होते. तसं तर मला शिक्षण शिकून काही नोकरी करायची नव्हती, फक्त मला शिक्षणाची आवड होती. माझी इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या भावांनी मला पूर्ण सहकार्य केलं होतं. मी 2 भावांची एकुलती एक बहीण होते. सर्वात मोठ्या भावाचं नाव मोहित आणि सर्वात लहान भावाचं नाव आनंद होतं. माझे दोन्ही भाऊ माझ्यावर खूप प्रेम करत होते. मी गरीब कुटुंबात जन्म घेतला होता. लहानपणापासून मी गरिबी पाहिली होती. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझे दोन्ही भाऊ मजुरीचे काम करत होते. माझे वडीलही कामावर जात होते. नंतर हळूहळू माझे भाऊ मोठे झाले. त्यानंतर त्यांनी फॅक्टरीमध्ये नोकरी करायला सुरू केलं. तिथे त्यांना चांगला पगारही मिळू लागला. आई नेहमी माझ्या दोन्ही भावांना एकच गोष्ट सांगत होती, पैसे खूप कमी आहेत, पैसे जरा जास्त कमावून आणत जा. मी नेहमी एक गोष्ट नोटीस केली होती. आई दोन्ही भावांना एक गोष्ट नेहमी सांगत होती, आपल्याला जास्त पैशांची गरज आहे, तुम्हालाच मी घरातील अडचणींबद्दल सांगू शकते. कधीच आईने वडिलांवर कामाचा लोड टाकला नव्हता. पप्पांचं मन झालं तर ते काम करत होते आणि त्यांचं मन नसेल तर ते काम करत नव्हते. आणि आईने वडिलांना कधीच घरातील गरजांबद्दल सांगितले पण नव्हते. दोघं पती पत्नी एकमेकांसोबत खूप खुश राहत होते. लहानपणापासून मी दोन्ही भावांना मजुरी करताना पाहिलं होतं. त्या दोघांचे कपडे नेहमी मजुरी केल्यामुळे मळकट भरलेले असायचे. त्यांचे शरीर रात्री खूप थकून जायचे. झोपी गेल्यानंतर त्यांना जाग पण येत नव्हती. सकाळी सकाळी थकल्यामुळे त्यांचे डोळे पण उघडत नव्हते. मी पाहिलं होतं, घरात इकडे तिकडे खेळत असायचे मी. माझ्या दोन्ही भावांचं वय जास्त नव्हतं. आईवडिलांनी त्यांना कमी वयातच कामाला पाठवलं होतं. गरीब असल्याकारणाने त्या दोघांना शिक्षणही शिकता आले नव्हते. पण मी घरात सर्वांची लाडकी होते. मी जसं सांगायचे तसं माझे आईवडील माझे हट्ट पूर्ण करत होते. जेव्हा मी मोठी झाले तेव्हा माझे ॲडमिशन शाळेत केले गेले. आमच्या घरात माझ्या दोन्ही भावांमुळे चूल पेटत होती. ते जेवढे पैसे कमवून आणायचे ते सर्व पैसे आई तिच्या हातात घ्यायची. मी पाहिलं होतं, दोन्ही भावांमध्ये कोणालाही ताप आला किंवा कोणाला काही त्रास असेल तर आईवडील त्यांना आराम करू देत नव्हते. सकाळी सकाळी ते त्यांना कामावर पाठवत होते. अशाच प्रकारे वेळ निघून गेला. आम्ही तिन्ही भाऊ बहीण आता तरुण झालो होतो. माझ्या भावांनी कमी वयातच काम केलं होतं, त्यामुळे प्रत्येक कामात ते हुशार होते. कोणतेही मेहनतीचे काम ते सहजपणे करत होते. तरुण झाल्यानंतर त्यांच्या मेहनतीला फळ आलं. ते आता खूप जास्त पैसे कमवू लागले. एका मोठ्या कपड्याच्या फॅक्टरीमध्ये त्यांना नोकरी मिळाली होती. तिथे ते दोघं चांगले पैसे कमवत होते. माझे वडील तर त्यांच्या मनाचे राजे होते. ते त्यांच्या इच्छाप्रमाणे आयुष्य जगत होते. जेव्हा मी घरी असायचे तेव्हा मी आईला म्हणायचे, आई पप्पा काही काम का करत नाहीत? बघ ना, माझे दोन्ही भाऊ काम करून किती थकून जातात. तेव्हा आई म्हणत होती, बेटा तुला तर माहीत आहे, तुझ्या वडिलांना जास्त काम केले जात नाही. तुझ्या वडिलांना जेवढं काम करता येतं तेवढं काम करून ते पैसे घेऊन येतात. बेटा तुझे वडील आता वृद्ध झाले आहेत. वृद्ध शरीरात तरुणपणाची ताकद राहत नाही. तुझे दोन्ही भाऊ आता तरुण आहेत. तुझ्या वडिलांनी तरुणपणामध्ये खूप काम केलं होतं, पण आता आपण काय करू शकतो? त्यांचं शरीर त्यांना ते काम करायला साथही देत नाही. तू खूप नशीबवान आहेस. तुला आनंद आणि मोहितसारखे 2 भाऊ मिळाले आहेत. माझे दोन्ही मुलं खूप चांगले आहेत. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे घर सांभाळलं आहे. आता देवाचे आभार आहे, आपल्या घरात कशाचीही कमतरता नाही. आपलं घर किती तुटकं फुटकं जुनं दिसत होतं. माझ्या दोन्ही मुलांनी त्यांच्या कमाईने या घराला किती सुंदर बनवलं आहे. माझ्या दोन्ही भावांना एवढा वेळ नव्हता. त्यांनी कधी सुट्टी घ्यावी. त्या दोघांची तब्येत चांगली राहत नव्हती. पण मी पाहिलं होतं, आई त्यांची खूप काळजी घेत होती. रात्री जेव्हा माझे भाऊ थकून घरी यायचे तेव्हा आई त्यांना पोटभर जेवायला देत होती.
जास्त मेहनत केल्यामुळे ते दोन्ही भाऊ खूप फिट होते. त्यांचे पोटही बाहेर आलेले नव्हते, ते जाड पण नव्हते, तरी त्यांच्या अंगात खूप एनर्जी होती. पण माझे वडील खूप जाड झाले होते, त्यांचे पोट बाहेर आले होते. आणि का नाही होणार, ते दिवसभर बेडवर पडून आईसोबत गप्पा मारत होते. जेव्हा माझं इंटर कंप्लीट झालं तेव्हा मला घरात खूप बोर होत होतं. आई जास्त करून घरातील कामात व्यस्त असायची आणि पप्पा इकडच्या तिकडच्या गप्पा करत होते. मला त्यांचं बोलणं ऐकून बोर होत होतं. माझी शाळा संपून काही दिवस झाले होते. माझ्यासोबतच्या सर्व मैत्रिणींनी कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं होतं आणि त्या सर्वजणी दिल्लीत शिक्षण घेण्यासाठी गेल्या होत्या. मीही विचार केला, मी पण तिकडे शिक्षणासाठी जायला हवं. जेव्हा मी याबद्दल माझ्या आईवडिलांसोबत बोलले तेव्हा त्यांनी एवढं दूर जाण्यासाठी मला स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, तुला पुढे शिक्षण घेण्याची काय गरज आहे? आम्हाला कुठं तुला नोकरीला लावायचं आहे, ज्यामुळे तुला एवढं शिक्षण शिकायची गरज पडली? मी म्हणाले, मला माझ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. असे पण मला घरात दिवसभर बोर होतं. मी माझ्या आईवडिलांना खूप हट्ट केला, पण त्यांनी माझा हट्ट पूर्ण केला नाही. मी त्या दिवशी घरात उदास होऊन बसले होते. तेव्हा माझे दोन्ही भाऊ कामावरून परत आले. माझे दोन्ही भाऊ कामावरून परत यायचे तेव्हा माझ्यासोबत खूप वेळ गप्पा मारत होते. ते म्हणत होते, तुझ्यासोबत बोलल्यानंतर आमचा दिवसभराचा थकवा निघून जातो. पण त्या दिवशी मी उदास बसले होते, त्यामुळे त्या दोघांना मी काहीच बोलले नाही. ते दोघं म्हणाले, काय झालं आहे आमच्या बहिणीला? उदास का बसली आहेस? तुझ्या चेहऱ्यावरचे हसू का गायब झाले आहे? तेव्हा माझी आई भांडी आदळत म्हणाली, तुमच्या बहिणीला दिल्लीला जाण्याचे डोहाळे लागले आहेत. तिला शिक्षण शिकण्यासाठी दिल्लीला जायचं आहे. तुम्हाला तर माहीतच आहे दिल्ली इथून किती दूर आहे. पण तिला तिच्या मैत्रिणी जे काही करतात तेच करायचं आहे. आम्हाला तिला आमच्यापासून दूर ठेवायचं नाही. तेव्हा आनंददादा म्हणाला, हो आई, आपण तिला आपल्यापासून कधीच दूर करणार नाही. मी आनंददादाला रिक्वेस्ट केली, दादा प्लीज, तुम्ही आई पप्पांना समजून सांगा ना. शिक्षण प्रत्येकाच्या उपयोगी येतं. तुम्ही दोघं शाळेत कधी गेले नाहीत, त्यामुळे तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व समजणार नाही. पण मला माहीत आहे कॉलेजचं लाईफ काय असतं आणि शाळेतील शिक्षण पण किती महत्त्वाचं असतं. माझ्या मैत्रिणी माझ्यापासून दूर जात आहेत. मला त्यांच्यासोबत दिल्लीमध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे. प्लीज दादा, मला जाऊ द्या ना तुम्ही. माझ्या रिक्वेस्टनंतर माझे दोन्ही भाऊ मला म्हणाले, आमच्या बहिणीला शिक्षण शिकण्यासाठी दिल्लीला जायचं असेल तर आम्ही तिला नक्कीच पाठवणार. अशा प्रकारे माझे ॲडमिशन दिल्ली शहरात झाले होते. त्यानंतर मी दिल्लीतील युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते. तिथे हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी मला एक रूम मिळाली होती. पण मला माझ्या घरच्यांची खूप आठवण येत होती. जेव्हा मला सुट्टी असायची तेव्हा 2 दिवसांसाठी मी घरी राहण्यासाठी जात होते. सुट्ट्या संपल्यानंतर मी परत दिल्लीला येत होते. काही दिवसानंतर मला समजलं, आईने माझ्या दोन्ही भावांचं लग्न ठरवलं आहे. तिने मला दोन्ही मुलींचे फोटोही सेंड केले होते. मला माझ्या दोन्ही होणाऱ्या वहिनी खूप आवडल्या होत्या. पण काळजी करण्यासारखी गोष्ट ही होती की आईने माझ्या दोन्ही भावांचं लग्न खूप गडबडीत निश्चित केलं होतं. त्यामुळे मला घरी यायला संधीच मिळाली नाही. तेव्हा माझे एक्झाम सुरू होते, त्यामुळे मी लग्नात सहभागी होऊ शकले नाही. माझे दोन्ही भाऊ म्हणत होते, आमची बहीण लग्नाला नाही आली तर आम्हीही लग्न करणार नाहीत. पण आई त्यांना समजावत म्हणाली, तिला पण लग्नाला येण्याची खूप आवड होती, पण ती आपल्यापासून दूर शहरात आहे, त्यामुळे आपल्याला तिच्या अनुपस्थितीमध्ये लग्न करावं लागेल. तसे तर मी त्यांना सांगितलेच होते, काही हरकत नाही, लग्न साध्या पद्धतीने होणार आहे. मी नंतर कधी माझे एक्झाम संपल्यानंतर माझ्या वहिनींना भेटण्यासाठी नक्कीच येईल. एक्झाम संपल्यानंतर मी लगेच घरी गेले होते. माझ्या दोन्ही वहिनी दिसायला अतिशय सुंदर होत्या. मला त्यांच्यासोबत वेळ घालवायचा होता. पण 2 दिवसांपेक्षा जास्त मी त्यांच्यासोबत राहू शकले नाही. मला लगेच माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये जावं लागलं. माझे दोन्ही भाऊ त्यांच्या पत्नीसोबत खूप खुश होते. आमच्या घरातील वातावरण आनंदाने भरलं होतं. मी पाहिलं होतं, आमच्या घरातील इंटेरियरचं काम झालं होतं. दोन्ही भावांचं लग्न देखील झालं होतं. त्यामुळे दोन्ही वहिनींसाठी वेगवेगळे पोर्शन बनवले होते. माझे आईवडील ग्राउंड फ्लोअरवरती राहत होते. मी आनंदाने परत युनिव्हर्सिटीमध्ये आले होते. पण त्यानंतर जेव्हा मी माझ्या वहिनीसोबत वेळ घालवण्यासाठी घरी गेले तेव्हा मला घरातील वातावरण खूप बदललेले जाणवले होते. माझी वहिनी मला सुरुवातीला खूप आनंदी दिसत होती, पण काही दिवसानंतर त्या दोघीही उदास दिसू लागल्या. मला वाटले, लग्नानंतर मुलींना ॲडजस्ट होण्यासाठी वेळ लागतो. मी 2 दिवसांपेक्षा जास्त आमच्या घरी थांबत नव्हते. जर मी माझ्या आईला फोनवरती थोडे दिवस घरी राहण्यासाठी येऊ का असं विचारायचे
तेव्हा आई मला म्हणत होती, तुला तुझं शिक्षण खराब करून इथे येऊन राहण्याची काही गरज नाही. आत्ता तू तुझ्या शिक्षणावर लक्ष देत जा. तू घरची काळजी करत जाऊ नको. इथे तुझ्या वहिनी आहेत ना आमची काळजी घेण्यासाठी. याचसोबत आईने मला एक आनंदाची बातमी ऐकवली होती. त्यांनी मला सांगितलं, तुझ्या दोन्ही भावांनी आता स्वतःची कपड्याची दुकान सुरू केली आहे. त्यांचे दुकान बाजारात असल्यामुळे खूप चांगले ग्राहक त्यांना मिळत आहेत. ही गोष्ट ऐकून मला खूप आनंद झाला होता. माझे भाऊ अगोदर कपड्याच्या फॅक्टरीमध्ये काम करत होते. आता त्यांनी स्वतःचीच कपड्याची दुकान टाकली होती. आता तर सर्व प्रॉफिट त्यांचंच होत असेल. माझ्या भावांची प्रगती पाहून मला खूप आनंद झाला होता. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं, अगोदर आई मला शहरात येऊ देत नव्हती आणि आता मी जेव्हा घरी येऊ का असं आईला विचारलं तर ती नेहमी मला म्हणत होती, तू फक्त तुझ्या शिक्षणावर लक्ष दे. इकडे जास्त येत जाऊ नको. इकडे आल्यानंतर तुझ्या शिक्षणाचं नुकसान होऊ शकतं. आईचं बोलणं ऐकून मला अतिशय राग येत होता. त्यामुळे मी घरीही जात नव्हते. आता माझ्या दोन्ही भावांचे दुकान टाकलेले होते. मला ते फोन पण करत नव्हते. ते मला घरी पण बोलवत नव्हते. आणि पप्पा तर असे होते, मी त्यांच्याशी स्वतःहून बोलत होते तेव्हा ते माझ्याशी बोलत होते. नाहीतर त्यांना कधीच त्यांच्या मुलीची आठवण येत नव्हती. पण यावेळी माझे शिक्षण पूर्ण झाले होते. मी विचार केला, मी घरी जाऊन सर्वांना सरप्राईज द्यावं. मी घरी येत आहे, ते पण कायमस्वरूपी. 3 वर्ष BCom कंप्लीट केल्यानंतर मी आता घरी जाणार होते. या 3 वर्षात आमच्या घरी खूप काही बदललं होतं. आमच्या गावातील लोक माझी खूप आठवण काढत होते, असे मला माझे दोन्ही भाऊ सांगत होते. मला माहीत होतं ते लोक माझी आठवण काढतात, कारण माझे दोन्ही भाऊ माझ्यावर खूप प्रेम करत होते. दादा चांगले होते आणि वहिनी पण चांगल्या होत्या. मी त्यांच्या लग्नानंतर पहिल्यांदा घरी जात होते तेव्हा त्या माझ्यासोबत खूप चांगल्या वागत होत्या. पण जेव्हा मी परत हॉस्टेलमध्ये यायचे तेव्हा मला कोणीच कॉल करून देखील विचारत नव्हतं की मी कशी आहे. मला वहिनींचं असं वागणं पाहून खूप राग येत होता. मी आता ठरवलं होतं, घरी गेल्यानंतर मी सर्वांना या प्रश्नाचं उत्तर नक्कीच विचारेल. जेव्हा मी सामान घेऊन माझ्या घरी पोहोचले तेव्हा मी विचार केला, मला पाहून घरातील सर्व लोकांना आनंद होईल. पण माझी आई मला पाहताच म्हणाली, रितिका, तू एवढ्या लवकर घरी कसं काय परत आली आहेस? मी म्हणाले, आई, तुला माहीत नाही का, माझं शिक्षण पूर्ण झालं आहे. मला यापुढे शिक्षण शिकायचं नाही. तेव्हा आई म्हणाली, बेटा, इथे येण्या अगोदर तू मला सांगायला हवं होतंस. मी म्हणाले, असं का? स्वतःच्या घरी येण्याच्या अगोदर विचारावे लागते का? तेव्हा पप्पा म्हणाले, तू माझ्या मुलीला का त्रास देत आहेस? ती आत्ता आली आहे, तू फक्त तिची काळजी घे. ही गोष्ट पप्पा आईकडे बघून म्हणत होते. मी लगेच वडिलांकडे पाहिलं आणि म्हणाले, कशाची काळजी घ्यायची आहे पप्पा? तेव्हा पप्पा हसत म्हणाले, नाही बेटा, काही नाही. तेव्हाच माझ्या लहान्या बहिणीला आईने जोरात आवाज दिला, छोटी सुनबाई, बघ इकडे कोण आलं आहे. लवकर पाणी घेऊन ये, तुझी नणंद आली आहे. लहानी वहिनी ट्रेमध्ये पाण्याचे ग्लास घेऊन हळू चालत माझ्या दिशेने आली होती. तिने मला पाणी दिलं. तिच्याकडे पाहून मला असे वाटत होते जसे बिचारी किती दिवसापासून आजारी आहे. मी म्हणाले, वहिनी, तुम्ही एवढं हळूहळू का चालत आहात? तुमची तब्येत बरी नाही का? त्या मला पहिल्यापासूनच खूप जास्त अशक्त वाटत होत्या. तेव्हा आईने तिला सांगितलं, सुनबाई, स्वयंपाकघरात जाऊन बघ, मी गॅसवर डाळ शिजायला ठेवली आहे. आईचं बोलणं ऐकून वहिनी तिथून निघून गेली. तेव्हा आई म्हणाली, बेटा, तू तुझ्या वहिनीला खूप दिवसानंतर पाहिलं आहेस, त्यामुळे तुला असे वाटत असेल. मला माझं घर खूप आवडलं होतं. आमच्या घरात डेकोरेटचं काम झालं होतं. माझ्या भावांसाठी रूम बनवल्या होत्या आणि सर्व घराला पेंट पण केलं होतं. त्यामुळे घर खूप छान वाटत होतं. अचानक माझं लक्ष खाली असणाऱ्या पोर्शनवर गेलं. इथे एका बाजूला सेडी लावलेली होती. मी जेव्हा त्या दिशेने गेले तेव्हा पप्पा म्हणाले, बेटा, तिकडे महत्त्वाचं सामान ठेवण्यासाठी एक अडगळीची रूम बनवली आहे. मी म्हणाले, स्टोर रूम? तेव्हा पप्पा म्हणाले, हो बेटा, तेच. माझे दोन्ही भाऊ दुकानावर गेले होते. माझी मोठी वहिनी मला कुठे दिसत नव्हती. तिचं नाव चेतना होतं. मी म्हणाले, आई, चेतना वहिनी कुठे आहे? आई म्हणाली, बेटा, ती आराम करत आहे, तिची तब्येत बरी नाही. मी म्हणाले, ठीक आहे आई, मी वहिनीच्या रूममध्ये जाऊन त्यांना पाहून येते. एवढं बोलून जेव्हा मी वहिनीच्या रूमच्या दिशेने जात होते तेव्हा आईने माझा हात पकडला आणि मला म्हणाली, बेटा, तू थोड्या वेळासाठी आराम कर, त्यानंतर तू सर्वांसोबत भेट. रात्र झाली तेव्हा दोन्ही भावांची घरी येण्याची वेळ झाली होती. तेव्हाच मोठी वहिनी आणि लहानी वहिनी मला खूप विचित्र नजरेने पाहू लागल्या. मी पाहिलं, मोठ्या वहिनी खूप अशक्त दिसत होत्या. त्यांच्या डोळ्याखाली काळे वर्तुळं दिसत होते.
मी माझ्या दोन्ही भावांना म्हणाले, दादा, वहिनींना इथे जेवायला मिळत नाही का? वहिनी किती अशक्त दिसत आहेत. माझ्या या प्रश्नावर दोन्ही वहिनी म्हणाल्या, असं काही नाही. पण दादा म्हणाले, ज्या दिवसापासून लग्न करून ह्या दोघी घरात आल्या आहेत त्या दिवशीपासून त्यांच्या मागचं हॉस्पिटल आणि गोळ्या औषधं संपत नाहीत. दोघी सतत अंगदुखी आहे असं मला सांगतात. घरात आई पण त्यांना जास्त कामं करू देत नाही. तरीही माहीत नाही या दोघींना काय अडचण आहे. मी म्हणाले, दादा, ही खूप विचित्र गोष्ट आहे. तुम्ही असा निष्काळजीपणा करू नका. दोन्ही वहिनींना शहरातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, त्यांच्यावर उपचार करा. तेव्हा माझी आई म्हणाली, अच्छा ठीक आहे रितिका, तू जरा शांत बस. जेव्हापासून आली आहेस बोलतच जात आहेस. आता तू जेवण करून तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. आईचं बोलणं ऐकून मी शांत झाले. जेवण करून मी माझ्या रूममध्ये आराम करण्यासाठी गेले. रात्री मी झोपी गेले होते. सकाळी जवळजवळ 7 वाजता मला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येत होता. जेव्हा मी रूममधून बाहेर आले तेव्हा मी पाहिलं, माझी लहान वहिनी तिच्या पायांमध्ये डोकं ठेवून एका कोपऱ्यात बसून रडत आहे. त्यांना जेव्हा मी रडताना पाहिलं तेव्हा मी त्यांच्याजवळ गेले. मी म्हणाले, वहिनी, तुम्ही का रडत आहात? काय झालं आहे? वहिनी, एवढ्या सकाळी तुम्ही इकडे काय करत आहात? वहिनी मला पाहताच तिचे अश्रू पुसत होती. ती मला म्हणाली, काही नाही रितिका, मी रडत नाही आहे. माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं. तू एवढ्या सकाळी सकाळी का उठली आहेस? तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. मी पण आता जात आहे. एवढं बोलून ती लगेच तिच्या रूममध्ये निघून गेली. ही खूप विचित्र गोष्ट होती. त्या मला खोटं बोलल्या. त्या रडत नव्हत्या. मी स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना रडताना पाहिलं होतं. कित्येक दिवस अशाच प्रकारे निघून गेले. माझ्या दोन्ही वहिनींच्या चेहऱ्यावरून हास्य जणू गायबच झाले होते. कधी मी सकाळी सकाळी मोठ्या वहिनींच्या रडण्याचे आवाज ऐकायचे, तर कधी लहान्या वहिनींच्या रडण्याचे आवाज ऐकायचे. दोन्ही वहिनी मला त्यांच्या रडण्याचं कारण काही सांगत नव्हत्या. एके दिवशी गावातील माझ्या मैत्रिणी मला भेटण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा माझ्या दोन्ही वहिनी त्यांच्यासाठी नाश्ता वाढत होत्या. अचानक मोठ्या वहिनीच्या हातून चहाचा ट्रे खाली पडला. त्यामुळे सर्व फरशी खराब झाली. वहिनी खूप घाबरली होती. मी म्हणाले, वहिनी, काही होणार नाही. तुम्हाला एवढं घाबरण्याची काही गरज नाही. पण आईचे शब्द खूपच कठोर होते. तिचे एक्सप्रेशन्स वेगळे होते. ती म्हणाली, नाही बेटा, या दोघींना समजायला हवं. पाहुण्यांसमोर काम किती सांभाळून करायला पाहिजे. मला आईचे हे शब्द ऐकून खूप आश्चर्य वाटलं होतं. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी ती वहिनीवर एवढा राग का करत होती? माझ्या मैत्रिणी पण हे सर्व पाहून थक्क झाल्या होत्या. थोड्या वेळानंतर त्या तिथून निघून गेल्या. त्यांना माहीत होतं, जर माझ्या आईने एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्यांना कोणीच थांबवू शकत नाही. त्यानंतर जे काही झालं ते पाहून माझं हृदय हादरलं होतं. माझ्या आईने एखाद्या क्रूर स्त्रीप्रमाणे माझ्या वहिनीला रूम बाहेर हाकलून दिलं आणि पोर्चमध्ये असणाऱ्या त्या स्टोर रूममध्ये बंद केलं. आईचे असे विचित्र वागणे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं होतं. आईसमोर मी जास्त काही बोलत नव्हते, कारण आई मला नेहमी ओरडून गप्प करत होती. सकाळी आईने वहिनीला स्टोर रूममध्ये बंद केलं आणि सर्वांना सांगितलं, रात्री उशिरापर्यंत तिला कोणीही बाहेर काढणार नाही. मला हे सर्व अजिबात आवडलं नव्हतं. मी आईला सांगितलं होतं, वहिनीला तू काही बोलू नको. पण आई माझ्यावरतीच ओरडली. आईचं बोलणं ऐकून मला भीती वाटत होती. आई म्हणाली, माझ्या घराची अवस्था या दोघी आल्यापासून खूप बिघडली आहे. यापुढे कोणी असं करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची पण अशीच अवस्था होईल. आई माझ्या दुसऱ्या वहिनीकडे पाहून हे सर्व काही बोलत होती. दुसरी वहिनी भीतीने एका कोपऱ्यात उभा होती. मी शांतपणे माझ्या रूममध्ये निघून आले होते. या सर्व गोष्टींमुळे मला शांतता मिळत नव्हती. संपूर्ण दिवसभर आईने वहिनीला स्टोर रूममध्ये बंद केलं होतं. मला नव्हतं माहीत आईने त्यांना रात्रीपर्यंत स्टोर रूममध्ये बंद केलं आहे. मला वाटले होते आईने स्टोर रूम स्वच्छ करण्याची जबाबदारी वहिनीकडे सोपवली असेल. पण सकाळी स्टोर रूममध्ये बंद केलेल्या वहिनींना जेव्हा मी रात्री बाहेर येताना पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालून जमीनच सरकली. सकाळपासून वहिनी त्याच रूममध्ये बंद होती. वहिनीची अवस्था खूप वाईट झाली होती. तिला नीट चालता पण येत नव्हतं. असे वाटत होते त्यांच्या पायात खूप वेदना होत आहेत. माझ्या दोन्ही वहिनी सतत घरात काही ना काही काम करत असायच्या. मी घरातील मुलगी होते, त्यामुळे आई मला काहीच कामं करायला लावत नव्हती. आई स्वतः पण घरातील कामं करत होती. दुसऱ्या दिवशी परत असेच झाले. माझ्या लहान्या वहिनीने स्वयंपाकघराची स्वच्छता व्यवस्थित केली नाही. हे सर्व जेव्हा माझ्या आईला समजलं तेव्हा आईने लहान्या वहिनींना स्टोर रूममध्ये बंद केलं होतं. हे सर्व झाल्यानंतर जेव्हा वहिनी स्टोर रूममधून बाहेर आली त्यांच्या मागे आई पण बाहेर आली होती.
आईच्या हातात खूप जास्त पैसे होते. वहिनी त्या स्टोअर रूममधून बाहेर येताच आईने त्या दरवाजाला लॉक केलं. आईने तिच्या पदरातील एक गोळी वहिनीला काढून दिली. ती गोळी आईच्या दबावामुळे वहिनीने पाण्यासोबत घेतली. आईने मला चांगल्या प्रकारे समजावलं होतं, मी त्यांच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये. जर मी त्यांच्या बोलण्यात हस्तक्षेप केला तर ती माझं लग्न करून टाकेल. एक ना एक दिवस माझं लग्न तर होणारच होतं. पण माझं लग्नाचं वय होण्याअगोदर आई मला लग्नाची धमकी देत होती. आई मला म्हणाली होती, मी तुझं लग्न करण्यासाठी मागचा पुढचा विचारही करणार नाही. तुला माहीत आहे, घाईगडबडीत घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे असतात. आई मला खूप घाबरवत होती. त्यामुळे मी काहीच विचार करू शकत नव्हते. शांतपणे घरात जे काही होत आहे ते मी सर्व काही पाहत होते. वहिनी तर तिच्या रूममध्ये निघून गेली. तिला तर व्यवस्थित चालता पण येत नव्हतं. ती लंगडत लंगडत चालत होती. वहिनी तिच्या रूममध्ये जाऊन गाढ झोपी गेली. मी खूप काळजीत पडले होते. मला नव्हतं माहीत शेवटी घरात काय चालू आहे, त्या स्टोअर रूमचं काय गुपित आहे. एक वेळेस स्टोअर रूम बंद करण्याची गोष्ट आपण दुर्लक्षित करू, पण वहिनी आतून लंगडत का चालत येत होती? काय याचं दुसरं कारण होतं? आईने मला सांगितलं होतं, या घरात जे काही होईल ते तू शांतपणे बघ. तुझ्या भावांना काही सांगण्याचा तू प्रयत्नही करू नको. माझ्या आईने मला अशा प्रकारे घाबरवलं होतं, त्यामुळे मी काहीच करू शकले नाही. घरात हे सर्व काही होत होतं, त्यामुळे मी रात्रीही शांततेत झोपू शकत नव्हते. वहिनी पण यावरती काहीच ऑब्जेक्शन घेत नव्हत्या. माझ्यासमोर वहिनींचा उदास आणि हतबल चेहरा सतत येत होता. जर वहिनींची चूक होती तर आईने त्यांना एवढ्या प्रेमाने त्या स्टोअर रूममध्ये का पाठवले होते? आता नवीन प्रश्न माझ्या मनातच येत होते. माझे वडील दिवसभर अंगणात असणाऱ्या कॉटवर झोपून असायचे. त्यांच्या बाजूला आई पण बसत होती. दोघं पती पत्नी माहीत नाही काय बोलत होते. रात्री जेव्हा दोन्ही भावांची घरी येण्याची वेळ व्हायची तेव्हा वहिनी असं रिॲक्ट करायच्या जसं त्यांना काही झालंच नव्हतं. दिवसभर ते असं दाखवत होत्या त्या खूप जास्त आजारी आहेत. त्यांना व्यवस्थित चालता पण येत नव्हतं. आता दररोज हेच सर्व काही होत होतं. हा सर्व तमाशा सुरू होण्याअगोदर आई मला माझ्या रूममध्ये पाठवत होती. माझी रूम आईच्याच रूमजवळ होती, त्यामुळे मी माझ्या रूममधून लपून सर्व काही पाहत होते. एके दिवशी मी स्वयंपाकघरात माझ्या वहिनीसोबत होते. त्या दिवशी माझी आई घरात नव्हती. मी माझ्या लहान्या वहिनीला विचारलं, वहिनी, तू त्या दिवशी लंगडत का चालत होतीस? माझ्या या प्रश्नावर वहिनी काहीच बोलली नाही. ती शांत बसली. त्यानंतर मी वहिनीला प्रश्न विचारणेच बंद केले. पण मला जाणून घ्यायचं होतं, अशी काय गोष्ट आहे? मी माझ्या मोठ्या वहिनीला याबद्दल 2-3 वेळा विचारलं होतं. त्यांनी पण मला काहीच सांगितलं नाही. एके दिवशी मी त्यांना खूप जास्त त्रास दिला, तेव्हा त्यांनी मला वैतागून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या, रितिका, तू या घरची मुलगी आहेस, त्यामुळे तू खूप नशीबवान आहेस. यापुढे आम्ही तुला काहीच सांगू शकत नाहीत, कारण आम्हाला वाटतं आमच्यासारखं नशीब तुझं नसावं. त्या माझ्यासमोर हात जोडून म्हणाल्या, बस एवढंच तुला आम्ही सांगू शकतो. यानंतर मला कोणतेही प्रश्न विचारू नको. मी माझे प्रश्न विचारले. वहिनीचे असे वागणे पाहून मी माझ्या रूममध्ये निघून आले. सारखं सारखं मनात एकच गोष्ट येत होती. मी वहिनीला एकच प्रश्न विचारत होते, तुम्ही लंगडत का चालता? शेवटी स्टोअर रूम बंद केल्यानंतर आई तुम्हाला कोणती शिक्षा देते? पण मला दोन्ही वहिनींपैकी एकीनेही चांगले उत्तर दिले नव्हते. माझ्या आईच्या एका आवाजावर त्या दोघी जागेवरच्या उठून उभा राहतात आणि जागेवर बसतात. आई दररोज त्या दोघींच्या कामात कमतरता शोधत होती. घरात जर थोडी पण धूळ दिसली तर मोठ्या वहिनीला आई स्टोअर रूममध्ये बंद करत होती, तर कधी लहान्या वहिनीला. त्यानंतर त्या बिचाऱ्या वहिनी स्टोअर रूममधून लंगडतच बाहेर येत होत्या. हे सर्व पाहून मला माझ्या वहिनींवर खूप दया येत होती आणि माझ्या आईबद्दल माझ्या मनात तिरस्कार वाढत जाऊ लागला. जर त्यांना त्यांच्या चुकांची शिक्षा दिली गेली तर रूममधून बाहेर आल्यानंतर आई त्यांना झोपेची गोळी का खायला देत होती? माझे दोन्ही भाऊ कामात एवढे व्यस्त असायचे, रात्री उशिरापर्यंत ते घरी यायचे आणि सकाळी सूर्योदय होण्याअगोदर घरातून दुकानात निघून जात होते. त्या बिचाऱ्यांना कधीच सुट्टी भेटत नव्हती. त्या दोघांसमोर दोन्ही वहिनी शांत बसत होत्या. आई मला जास्त करून दोन्ही भावांसमोर येऊ देत नव्हती. माझे भाऊ कामावरून येण्याअगोदर आई मला नेहमी माझ्या रूममध्ये पाठवत होती. ती म्हणत होती, जाऊन तू आराम कर, परत रूममधून बाहेर येऊ नको. माझा राग दुसऱ्या दिवशी संपला होता, कारण मला माझ्या वहिनीचा त्रास बघवला जात नव्हता. माझ्या लहान्या वहिनीच्या हाताने चपात्या करपल्या तेव्हा आई तिच्यावर खूप ओरडली होती. रागात आईने लहान्या वहिनीला स्टोअर रूममध्ये बंद केलं होतं. त्यानंतर मला माझ्या रूममध्ये पाठवलं. मोठ्या वहिनीवर ओरडून त्यांना त्यांच्या रूममध्ये पाठवलं.
आई स्वतः खुर्ची घेऊन त्या स्टोअररूमसमोर बसली. ते सर्व पाहून मी विचारात पडले होते. शेवटी यामागे काय गुपित आहे? हे सर्व आमच्या घरात काय होत आहे? मी थोड्या वेळानंतर माझ्या रूममधून बाहेर निघाले. तेव्हा पाहिलं वहिनी जमिनीवर बसून ढसाढसा रडत होती. मला वाटलं कदाचित वहिनीच्या पायात वेदना होत असतील, कारण ती तिचे पाय धरून बसली होती आणि वाईटरीत्या रडत होती. मी घाबरले होते. मला वाटलं वहिनीला जास्त तर दुखत नसेल ना. दोन्ही भाऊ कामावर होते. वहिनीला डॉक्टरांकडे कोण घेऊन जाणार? मी विचारलं, वहिनी काय झालं आहे? पाय दुखत आहेत का? मला तुमचा मोबाईल द्या, मी आता दादाला कॉल करून बोलावते. वहिनी मला अगोदर काही बोलली नाही, पण जेव्हा मी दादाला घरी बोलवते असं म्हणाले तेव्हा ती थक्क झाली. तिने लगेच तिचे अश्रू पुसले. अशीच कंडिशन मी एकदा माझ्या मोठ्या वहिनीची पण पाहिली होती. वहिनी तेव्हा म्हणाली होती, कोणाला बोलावू नको, माझे पाय दुखत नाहीत, मी दुसऱ्या कारणामुळे रडत आहे. हे सर्व पाहिल्यानंतर मला जाणूनच घ्यायचं होतं, शेवटी असं काय झालं आहे. मला वाटलं आज तरी मला माझ्या वहिनी घरात काय चालू आहे हे सांगतील. त्यामुळे मी एवढी उत्साहात होते, पण मला हवं असं काहीच झालं नाही. वहिनीने माझ्या अपेक्षांवर विरजण टाकलं. ती फक्त एवढंच म्हणाली, देवाने तुझ्या नशिबात सर्व सुख लिहावं, कधीच तुला आयुष्यात दुःख भोगावं लागू नये, जसं आम्ही दुःख भोगत आहोत. तू सासरी गेल्यानंतर काम सगळं व्यवस्थित करत जा, त्यामुळे तुला कोणीच शिक्षा करणार नाही. मी वहिनीचं बोलणं ऐकून विचारात पडले होते. मला आता समजलं होतं की जे काही बोलत आहेत ते बरोबरच बोलत आहेत. माझी आई जरा जास्त स्ट्रिक्ट वागत होती. मी वहिनीला म्हणाले होते, वहिनी तुम्ही काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. आईचं वागणं पण तुमच्यासोबत व्यवस्थित होईल. ती सुरुवातीपासूनच जरा स्ट्रिक्ट आहे. त्या सुरुवातीपासून स्ट्रिक्ट आहेत? वहिनी हसत म्हणाली, नाही असं काही नाही, मी आईमुळे उदास नाही, चूक माझीच आहे. तू बघ ना, मी चांगला स्वयंपाक करपवला आहे. मी लक्ष देऊन स्वयंपाक करायला हवा होता. त्या दिवसानंतर दररोज तसेच होत होते. दोन्ही वहिनी मला काहीच सांगत नव्हत्या आणि त्यांच्या हाताने चूक झाल्यानंतर आई त्यांना स्टोअररूममध्ये बंद करत होती. मी कित्येक वेळा विचारलं तरी दोघींनीही मला काही सांगितलं नाही. त्या दोघींनी मला काही सांगितलं असतं तर मी त्यांची मदत केली असती, पण त्या दोघींना वाटत नव्हतं मी त्यांची मदत करावी. त्यात मला माझ्या आईचे वागणेही समजत नव्हते. चूक झाल्यानंतर ती त्यांच्यावर ओरडायची, त्यानंतर त्यांना स्टोअररूममध्ये बंद करत होती. जेव्हा वहिनी स्टोअररूममधून बाहेर येत होती तेव्हा त्यांना झोपेची गोळी देऊन आई त्यांना रूममध्ये पाठवत होती. आई वहिनीला म्हणाली, तू जाऊन आराम कर. अशी कोणती शिक्षा आहे? अगोदर शिक्षा द्यायची, त्यानंतर गुन्हेगाराला प्रेमाने झोपायला जा असं सांगायचं. ही खूप विचित्र गोष्ट होती. मी आईला वहिनीबद्दल काही बोलले तर आई माझ्यावरच ओरडत होती. पप्पा तर काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. माझ्या दोन्ही भावांना तर वेळच नव्हता की 2 मिनिटं माझ्याजवळ बसून ते माझ्यासोबत बोलू शकतील. हे सर्व सत्य जाणून घेण्यासाठी मी एके दिवशी विचार केला, त्या स्टोअररूममध्ये असं काय गुपित आहे ते जाणून घेण्यासाठी मी घरात असलेले काचेचे ग्लास फोडले. त्या दिवशी स्वयंपाकघरात माझ्यासोबत माझ्या दोन्ही वहिनी उपस्थित होत्या. काच फुटलेला आवाज ऐकून आई लगेच स्वयंपाकघरात आली. तेव्हा मी ग्लास फोडण्याचा आरोप माझ्या मोठ्या वहिनीवर लावला. मोठी वहिनी घाबरली होती. त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. मी म्हणाले, आई बघ ना, वहिनीने नवीन ग्लास फोडून टाकले. आईला हे ऐकून अतिशय राग आला. आईने लगेच वहिनीचा हात पकडला. तेव्हा वहिनीच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि घाबरल्यामुळे त्यांचे शरीर थरथरत होते. आई वहिनीचा हात धरून तिला खेचत नेणार होती, पण लहानी वहिनी खूप घाबरली होती. माझ्या मनात आलं, त्यांना आत्ता विचारावं अशी कोणती शिक्षा आहे, त्यामुळे तुम्ही एवढे घाबरत आहात. हेच सत्य जाणून घेण्यासाठी मी हा प्लॅन आखला होता. आई वहिनीला स्टोअररूमच्या दिशेने घेऊन गेली, पण स्टोअररूमची चावी रूममध्येच विसरली. आईने वहिनीला तिथे स्टोअररूमच्या बाहेर थांबायला सांगितलं आणि स्वतः चावी घेण्यासाठी निघून गेली. तेव्हा मी वहिनीच्या डोक्यावर असलेला पदर बाजूला केला. वहिनी म्हणाली, हे तू काय करत आहेस रितिका? मी म्हणाले, तुम्ही दोघी मला काहीच सांगत नाहीत, त्यामुळे मी आज स्वतः स्टोअररूममध्ये जाऊन पाहणार. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अशी कोणती शिक्षा मिळते. काचेचे ग्लास तर मी फोडले आहेत, त्याचा आरोप मी तुमच्यावर केला, पण मी हे सर्व तुम्हाला शिक्षा व्हावी म्हणून केलं नाही. मला हे सर्व सत्य माझ्या डोळ्याने पाहायचं आहे. मी वहिनीसारखी साडी घातली आणि डोक्यावर पदर घेतला. त्या दिवशी मी मुद्दाम वहिनीसारखी साडी घातली होती. वहिनीला माझ्या वागण्याचा अतिशय राग आला. तिने लगेच माझ्या डोक्यावरचा पदर बाजूला केला आणि ती मला म्हणाली, तुला जर सत्यच जाणून घ्यायचं असेल तर तुला आत जाण्याची काही गरज नाही. तू शांतपणे माझ्या मागे येऊन सर्व सत्य स्वतःच्या डोळ्याने पहा. अगोदर आईने स्टोअररूमचा दरवाजा उघडला. वहिनीला आत ढकललं. तेव्हा मी बाजूला असलेला फुलांचा फ्लॉवर पॉट खाली पाडला.
फ्लॉवर पॉट पडण्याचा आवाज ऐकून आईने मागे वळून पाहिलं, तेव्हा मी आईची नजर चुकवून स्टोअरूममध्ये दाखल झाले. आईचं लक्ष विचलित झालं होतं. तेव्हाच आईने स्टोअरूमला बाहेरून लॉक केलं. इथे 2-3 ठिकाणी पायऱ्या दिसत होत्या. त्या पायऱ्या उतरून खाली ग्राउंड फ्लोअरला जायचं होतं. वहिनी आणि मी त्या पायऱ्या उतरून खाली गेलो. तिथे एक मोठा पडदा लावलेला होता. वहिनी म्हणाली, तू इथेच थांबून सर्व काही पाहू शकतेस. तुला आता सर्व काही समजेल. आणि हो, तू काहीही झालं तरी आत येऊ नकोस. मी तिथेच एका बाजूला लपून सर्व काही पाहत होते. वहिनी आत गेली तेव्हा माझ्या शरीरातून प्राण जायचा बाकी होता. इथे असणारा दरवाजा एका बाजूला सरकला. समोरच एक अतिशय सुंदर रूम बनवलेली होती, जिथे जमिनीवर खूप एक्सपेन्सिव्ह कार्पेट टाकलेले होते आणि आजूबाजूला जमिनीवर आरामात बसलेले खूप जास्त मुलं आणि माणसं दिसत होते. थोड्या वेळानंतर एका मुलीने वहिनीला एका रूममध्ये पाठवलं. त्यानंतर माझ्या वहिनीला अगदी नवरीसारखं तयार करून त्या लोकांसमोर उभा केलं. गाणं वाजायला लागलं तेव्हा माझी वहिनी त्या गाण्यावर डान्स करू लागली. ती जवळपास 3 ते 4 तास डान्स करत होती आणि मी रडत रडत माझ्या वहिनीला माझ्यामुळे झालेली शिक्षा पाहत होते. खूप जास्त वेळ निघून गेल्यानंतर सर्व लोक एक एक करून तिथून जाऊ लागले. जाताना प्रत्येकजण त्यांच्या ऐपतीनुसार पैसे ठेवून जाऊ लागलं. माझी वहिनी डान्स करून खूप दमली होती. आईने स्टोअरूमचा दरवाजा उघडला तेव्हा वहिनीला चालताही येत नव्हतं. ती लंगडत लंगडत चालत होती. वहिनी त्या रूममधून बाहेर पडली तेव्हा मी पण त्यांच्या मागे रूममधून बाहेर पडले. मला खूप असह्य वाटत होतं. माझी वहिनी तर कित्येक दिवसांपासून हे सर्व अत्याचार सहन करत आहे. याच कारणामुळे तिची तब्येत पण चांगली राहत नव्हती. तिच्या पायात आणि शरीरात वेदना होत होत्या. माझ्या दोन्ही वहिनी गावातील अशिक्षित मुली होत्या, त्यामुळे त्या सर्व काही शांतपणे सहन करत होत्या. पण मी हे सर्व काही पाहून शांत बसू शकत नव्हते. मी शिकलेली होते आणि ही गोष्ट मला चांगल्या प्रकारे माहीत होती. अत्याचार शांतपणे सहन करू नये. आता सर्व काही माझ्या डोळ्यांसमोर आलं होतं. मला समजलं होतं आमच्या घरात काय सुरू आहे. हे सर्व पाहून मी शांत बसू शकत नव्हते. मला पूर्णपणे विश्वास होता जेव्हा माझ्या दोन्ही भावांना या सर्व गोष्टींबद्दल समजेल तेव्हा माझे भाऊ शांत बसणार नाहीत, कारण माझे दोन्ही भाऊ खूप चांगले आहेत. आईने माझ्या वहिनींना खूप त्रास दिला होता, पण माझ्या भावांनी त्यांच्या पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी सर्व काही केलं होतं. त्यामुळे माझ्या वहिनींना ते आनंदी ठेवू शकतील. आई माझ्या वहिनीसोबत खूप चुकीची वर्तणूक करत होती. मी लगेच माझ्या रूममध्ये निघून आले. मी पोलिसांना फोन केला आणि सर्व काही सांगितलं. मी पोलिसांना स्वतः सांगितलं, तुम्ही इथे येऊन सर्व काही डोळ्यांनी पाहू शकता आणि तुम्ही आमच्या घराचा शोध पण घ्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलीस आमच्या घरी आले तेव्हा माझ्या लहान्या वहिनीच्या हाताने चूक झाली होती. त्यामुळे तिला आईने स्टोअरूममध्ये बंद केलं होतं. तेव्हाच पोलीस आले आणि पोलिसांनी आमच्या घरावर छापा टाकला. तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांना अरेस्ट केलं. माझ्या आईवडिलांनाही पोलिसांनी अरेस्ट केलं होतं, कारण घराचे मालक ते दोघंच होते. त्यावेळी माझे दोन्ही भाऊ घरात उपस्थित नव्हते. आईवडिलांना धक्का बसला होता. पोलिसांना कोणी बोलावलं असं त्यांना प्रश्न पडला होता. पोलिसांना कसं समजलं असेल इथे नृत्य चालू आहे. पोलिसांनी जेव्हा माझ्या आईवडिलांना अरेस्ट केलं तेव्हा पोलिसांनी आईला सांगितलं, आम्हाला याच घरातून फोन आला होता. आईवडील ओरडत होते, आम्ही काही केलं नाही, आम्हाला सोडा. हे सर्व काही आमच्या दोन्ही सुनांनीच केलं आहे. माझ्या दोन्ही वहिनी खूप घाबरल्या होत्या. तेव्हा मी सर्वांसमोर आले. मी पोलिसांना सांगितलं, मीच तुम्हाला फोन केला आहे. माझं बोलणं ऐकून माझ्या आईवडिलांच्या पायाखालून जमीन सरकली होती, कारण त्यांना त्यांच्या मुलीकडून अशी अपेक्षा नव्हती. मी त्यांना सांगितलं, मला सर्व सत्य समजलं आहे. वहिनीला या स्टोअरूममध्ये बंद केल्यानंतर त्यांच्यासोबत काय घडतं ही गोष्ट हळूहळू संपूर्ण गावात पसरली होती. माझ्या आईवडिलांना पोलिसांनी अरेस्ट केलं आहे. कोणत्या गुन्ह्यामुळे त्यांना अरेस्ट केलं हेही सर्वांना समजलं होतं. आता पोलीस घरातच होते. तेव्हाच ही गोष्ट माझ्या भावांपर्यंत पोहोचली. जेव्हा त्यांना हे सर्व सत्य समजलं तेव्हा त्यांना पण आश्चर्य वाटलं. त्या दोघांनी लगेच दुकान बंद केलं आणि लगेच घरी पोहोचले. जेव्हा माझे दोन्ही भाऊ घरी आले तेव्हा त्यांनी पोलिसांना विचारलं, तुम्ही आमच्या आईवडिलांना कोणत्या गुन्ह्यामुळे अटक केलं आहे? मी तेव्हा दादांना सर्व काही सांगितलं. वहिनीसोबत हे कित्येक दिवसांनी घडत आहे. या सर्व गोष्टींच्या मागे आईचा हात आहे. दोन्ही दादांना विश्वास बसलाच नाही. ते माझ्यावरच ओरडले आणि ते मला म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली आईबद्दल असं बोलण्याची? बेटा, तू पोलिसांना या गोष्टीसाठी का बोलवलं आहेस? जेव्हा दादांचं लक्ष वहिनीकडे गेलं तेव्हा त्यांचा चेहरा उतरला. मी दादाला म्हणाले, दादा, खरोखर आई असं करते. मी वहिनीकडे पाहिलं आणि म्हणाले, तुम्ही किती दिवस अजून हे सर्व शांतपणे सहन करणार आहात? वहिनी, आता वेळ आहे.
तुम्हाला तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उचलावाच लागेल. सर्वांना सत्य तुम्हालाच सांगावं लागेल. आई खूप ओरडत होती. मी काहीच केलं नाही. मला सोडा. माझ्यावरती खोटे आरोप केले जात आहेत. तिथे जे पुरुष उभा होते ते माझ्या वहिनीचा डान्स पाहत होते आणि त्यांच्यावर पैसे उधळत होते. त्यांची विचारपूस केली असता समजलं हे सर्व करणारी आईच आहे. आम्ही तर कित्येक वर्ष झालं इथे येतो, या मुलीचा डान्स पाहतो आणि त्या बदल्यात आम्ही त्यांना पैसे पण देतो. हे ऐकून माझ्या दादांच्या पायाखालून जमीन सरकली. दादा हळूहळू चालत आईच्या दिशेने गेले. त्यांनी आईला प्रश्न केला, आई शेवटी तू आमच्या पत्नीसोबत असे का केलेस? पप्पा तुम्हाला हे सर्व माहीत होतं का? जर तुम्हाला हे सर्व माहीत होतं तर तुम्ही हे सर्व थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही? तुमच्या सुनांना तुम्ही वाचवलं का नाही? आज आईवडिलांजवळ खोटं बोलण्याचा काहीच पर्याय नव्हता. आईवडील दोघंही खाली मान करून उभा होते. पोलीसवाले म्हणाले, जे काही बोलायचं आहे ते पटकन बोला. आम्हाला त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जावं लागेल. आई खेद व्यक्त करत म्हणाली, बेटा आम्हाला माफ कर. पैशामुळे आम्ही खूप आंधळे झालो होतो. म्हणतात ना, माणसाला एकदा पैशांची लालच लागली तर माणूस काही पण करायला लागतो. तुम्ही दोघं आमचे मुलं नाहीत. हे शब्द ऐकून माझ्या दोन्ही भावांच्या आणि माझ्या पायाखालून जमीन सरकली. लहाना दादा म्हणाला, हे तू काय बोलत आहेस आई? वडील म्हणाले, हो बेटा, ती खरं बोलत आहे. तुम्ही आमचे मुलं असतात तर आम्ही तुमच्या पत्नीसोबत असे कधीच केले नसते. तुम्ही दोघं आमचे मुलं नाहीत. कित्येक वर्षाखाली आम्ही आमच्या गावात राहत होतो. आम्ही खूप गरीब होतो. मी गावात असताना एका माणसाच्या खिशातून 2,000 रुपये चोरले होते. चोरी करताना तिथे काही उपस्थित लोकांनी मला पाहिलं होतं. तेव्हा मला खूप जणांनी वाईट प्रकारे मारलं होतं. माझ्या हातातून पैसेही हिसकावले होते आणि मला शिक्षा पण दिली होती. शिक्षा अशी होती, आम्हाला हे गाव सोडून, आमच्या गावातील घर सोडून तिथून निघून जायचं होतं. गावातील सरपंचाने आम्हाला ही शिक्षा दिली होती. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, आमच्या गावात चोर राहू शकत नाहीत. तेव्हापासून आमच्या गावात चोरीचं प्रमाण खूप कमी झालं होतं. जर कोणी चोरी केलीच आणि चोर सापडला तर त्याला शिक्षा खूप मोठी दिली जात होती. तरीही मला माझ्या मुलीकडे पाहून मोठी शिक्षा दिली नव्हती. मी माझ्या पत्नीचा आणि माझ्या मुलीचा एकमेव आधार होतो. माझी शिक्षा ही होती की मी गाव सोडून निघून जावं, ज्यामुळे मी रितिका आणि तुझ्या आईला घेऊन शहरात निघून आलो होतो. शहरात आल्यानंतर आमचे दिवस खूप वाईट चालू होते. आम्ही रोडवर झोपत होतो. आता मला राहायला देखील जागा नव्हती. मी रोडच्या बाजूला बसलो होतो तेव्हा मला 5 ते 6 वर्षाचे 2 मुलं भेटले. ते मुलं रोडवर थांबून भीक मागत होते. ते भीक मागत असताना आमच्या बाजूला येऊन बसले. आम्हाला ते जेवायला मागू लागले. आमच्याकडे खायला तर काही नव्हतं. आम्ही भेटेल तिथे जेवण करून दिवस काढत होतो. ते 2 मुलं आमच्यासोबत राहू लागले. आम्ही त्यांना पैसे मागितले तेव्हा त्यांनी त्यांचे सर्व पैसे आम्हाला दिले. त्या बदल्यात आम्हाला त्यांनी जेवण मागितलं. जवळच एका ठिकाणी देवाचा प्रसाद वाटप केला जात होता. मी तिथून आणून त्यांना जेवण दिलं. त्यांनी पोटभर जेवण केलं. त्यानंतर ते 2 मुलं आमच्यासोबतच राहू लागले. ते 2 मुलं तुम्ही दोघंच आहात. आमच्याकडे 6 महिन्यांची आमची मुलगी होती. आम्ही स्वतः उपाशी राहू शकतो, पण आमच्या मुलीला उपाशी ठेवू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही तुम्हा दोघांना भीक मागायला सांगितलं. लोक आपल्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार होतात. तुम्ही दोघं त्यावेळी खूप लहान होता. तुम्हाला काहीही काम सांगितलं तर तुम्ही सहजच करत होता. आम्ही तुमच्या दोघांना घेऊन दुसऱ्या शहरात निघून आलो, जेणेकरून तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला ओळखू नये, ज्यामुळे तुम्ही कधीच आमच्यापासून दूर होणार नाहीत. पुढे चालून तुमच्यामुळे आमचा खूप फायदा होऊ शकतो. हाच विचार करून आम्ही तुम्हाला आमच्यासोबत ठेवलं. सध्या तर तुम्ही आम्हाला भीक मागून पैसे देत होतात. आमच्याकडे आमच्या मुलीशिवाय दुसरं काहीच अपत्य नव्हतं. आम्ही दोघांनीही विचार केला, तुमच्या दोघांचाच आम्ही फायदा उचलावा. आम्ही दोघं तरुण असूनही तुमच्या दोघांना आम्ही मेहनत करायला लावली, तुम्हाला भीक मागायला लावली. तुमच्यामुळे आम्ही खूप काही केलं. जसे जसे तुम्ही मोठे झाले तेव्हा तुमच्यावर आम्ही सर्व जबाबदाऱ्या टाकल्या. तुमच्या दोघांवर आम्ही कधी दया पण केली नाही. तुम्हा दोघांवर आम्ही खूप जास्त लोड टाकला. आमच्या फायद्यापुढे आम्हाला काहीही दिसत नव्हतं. नोकरी तर मी पण करत होतो, पण खूप कमी पैसे मी कमवत होतो. वेळ निघून जात होता. आम्ही किरायाच्या घरात राहत होतो. तुम्ही दोघांनी तुमच्या मेहनतीने आम्हाला स्वतःचे आईवडील समजून आमच्यासाठी खूप काही केलं आहे. कालांतराने तुम्ही तरुण झालात तेव्हा आम्ही तुमचं लग्न केलं. तुम्हाला असंच वाटलं की आम्ही तुमचे आईवडील आहोत. आमची मुलगी रितिका तुझी बहीण आहे. तुम्ही हे सर्व नातं निभवण्यासाठी सर्व काही केलं होतं. पण जेव्हा आम्ही तुमचं लग्न केलं तेव्हा तुझ्या आईच्या मनात एक विचार आला,
आजपर्यंत आपण या दोघांचा फायदा घेत आलो आहोत. आता तुमच्या पत्नीचाही फायदा घेतला जावा. तुम्हा दोघांच्याच कमाईतील पैशांनी आम्ही घरातच स्टोअरूम बनवलं होतं. त्यानंतर जवळपासच्या बिघडलेल्या श्रीमंत लोकांना आम्ही आमंत्रित केलं. आमच्याकडे सुंदर मुलींचं नृत्य पाहायला मिळतील, पण ते नृत्य पाहण्यासाठी तुम्हाला खूप जास्त पैसे मोजावे लागतील. तेव्हापासून घरात हे नृत्य चालू होतं. आई एवढा वेळ शांत होती, पण आता आई बोलू लागली. आई म्हणाली, तुझी पत्नी तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते. याच कारणाने मी सुनांना असे काम करायला सांगत होते. मी तुझ्या पत्नीला धमकावलं होतं. जर तुम्ही तुमच्या पतीला काही सांगितलं की तुम्ही माझं ऐकून नृत्य करतात तर तुमची काही खैर नसेल. त्यामुळे त्यांनी तुम्हाला काहीच सांगितलं नाही. एवढं बोलून आई आणि वडील दोघंही शांत झाले. पण हे सर्व ऐकून माझ्या दोन्ही भावांच्या पायाखालून जमीन सरकली होती. ते दोघं खूप रडत होते. त्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. ते दोघं म्हणाले, तुम्ही आमच्यासोबत असे का केले? माझे भाऊ स्वतः पोलिसांना म्हणाले, तुम्ही या दोघांना आत्ता इथून घेऊन जाऊ शकता, कारण आमच्याकडे आता बोलण्यासाठी शब्दच नाहीत. आम्ही सर्वजण तिथे थांबून ढसाढसा रडू लागलो. आई वडील तिथेच थांबून जोरजोरात ओरडत होते, बेटा आम्हाला वाचव. पण आमच्यातील कोणीच काही बोललं नाही. पोलीस आईवडिलांना घेऊन गेले. आईवडील गेल्यानंतर घरातील वातावरण असं झालं होतं जसं घरात कोणाचे तरी निधन झालं आहे. वहिनींना आता स्वतंत्र मिळालं होतं. दोन्ही भावांनी वहिनींची माफी मागितली होती. ते म्हणाले, आम्हाला तुमच्या अडचणी कळायला हव्या होत्या, पण आम्ही नेहमी तुमच्यापेक्षा जास्त कामाला महत्त्व दिलं. कधी तुमचं दुःख त्रास समजून घेण्याचा आम्ही प्रयत्नही केला नाही. आम्ही नेहमी आमच्या आईवडिलांचं ऐकत आलो आहोत. मला वाटले आता ते दोघं माझे भाऊ राहिले नाहीत, त्यामुळे माझे आईवडील नाहीत तर ते पण मला महत्त्व देणार नाहीत. ते दोघं म्हणाले, रितिका जरी तू आमची सख्खी बहीण नाहीस तरी आम्ही तुला नेहमी आमची सख्खी बहीणच समजलं आहे. मी देवाने बनवलेल्या या सुंदर नात्यावर विश्वास ठेवू लागले. देवाने मला रक्ताचं नाही पण मानलेल्या नात्यांमध्ये आपलेपणा दिला होता. माझ्या आईवडिलांनी त्यांच्यासोबत खूप चुकीची वर्तणूक केली होती. काही दिवस आम्ही शांत राहिलो. त्यानंतर आम्हाला वाटलं आईवडिलांसोबत तुरुंगात काय होत असेल. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, मी माझी केस मागे घेत आहे. आनंददादा म्हणाला, दादा तुम्ही काय करत आहात? त्या पतीपत्नीने आपल्यासोबत जे काही केलं ते खूप चुकीचं होतं. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी. मोठा दादा म्हणाला, त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळालीच आहे, कारण ते खूप दिवसांनी तुरुंगात आहेत. तुरुंगात त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा नक्कीच मिळाली असेल. पण तू थोडा विचार कर, जर आपण आयुष्यभर रोडवरती भीक मागत राहिलो असतो तर कदाचित आपले आज काहीच भविष्य नसते. आज आपण आपल्या पायावर उभे आहोत, मेहनतीने कमवतो, आपल्याकडे स्वतःचे घर आहे. कदाचित भीक मागून आपल्याकडे सर्व काही नसले असते. त्यांनी जरी आपल्याला पैशांच्या लोभापायी सांभाळले असेल तरी त्यांनी आपली काळजीही घेतली, आपल्याला योग्य मार्गावर लावलं. यापेक्षा जास्त आपल्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही. दादा हे सर्व काही अगदी खरं बोलत होते. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. जगात माझ्या दादांसारखे खरंच चांगल्या मनाची माणसं आजही आहेत का? हा प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाला होता. त्यांनी किती खोल विचार केला होता. काही दिवसांनी ते दोघं आईवडिलांना घरी परत घेऊन आले होते. त्यांनी केलेली केस मागे घेतली होती. आईवडील जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना खूप अपमानित वाटत होतं. त्यांनी घरातील सर्वांची माफी मागितली होती. त्यांनी सर्वांना आता प्रॉमिस केलं होतं, यापुढे ते अशी चूक कधीही करणार नाहीत. त्यांनी जे काही केलं ते खूप चुकीचं होतं, पण यानंतर त्यांना नात्याचं महत्त्व समजलं आहे. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा तुरुंगातच मिळाली होती. तुरुंगातील आयुष्य खूप कठीण असतं हे त्यांना समजलं होतं. तुरुंगातून आल्यानंतर त्यांचं आयुष्य त्यांच्या मुलांसोबत किती आनंदात जात होतं हे त्यांना चांगलंच माहीत आहे. त्यांनी माझी पण माफी मागितली. ते म्हणाले, बेटा तू त्या दिवशी जर कठोर पाऊल उचललं नसतं तर अजून आम्ही खूप जास्त पापं केली असती. मी माझ्या आईवडिलांना माफ केलं होतं आणि त्यांच्यासोबत माझ्या दादा वहिनीने पण. माझी वहिनी आणि दादा आता खूप आरामात आयुष्य जगत होते. माझ्या वहिनीने सुरुवातीलाच माझ्या भावाला सर्व काही सांगायला हवं होतं, पण माझ्या आईने त्यांना धमकी दिली होती. जर त्यांनी माझ्यासारखं पाऊल उचललं असतं तर त्यांना एवढा त्रास सहन करण्याची गरज नसती पडली. आता आम्ही सर्वजण एकाच कुटुंबामध्ये खूप आनंदात राहत आहोत. काही दिवसानंतर दादाने माझं लग्न एका चांगल्या मुलासोबत करून दिलं. मी माझ्या सासरी खूप खुश आहे. माझ्या दोन्ही वहिनी आज खूप आनंदी आयुष्य जगत आहेत. मित्रांनो, अपेक्षा करते तुम्हाला आजची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा
आणि तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. आणि हो, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.